तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी मनुष्यबळ पद भरती इथं करायची आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे डिस्ट्रिक्ट एपिडेमिओलॉजिस्ट IDSP. तर यासाठी ते एक जागा आहे ST साठी. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे, तर तुम्हाला इथं एनी मेडिकल ग्रॅज्युएट, तर यामध्ये MBBS किंवा BDS किंवा BAMS किंवा BUMS किंवा BHMS विथ MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागेल. आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिओथेरपिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट डिग्री लागणार आहे फिजिओथेरपीमध्ये. तसेच 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे EMS कोऑर्डिनेटर. तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला MSW किंवा MA इन सोशल सायन्स तुम्हाला इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर STS NTP. तर यासाठी ते एक जागा आहे ST साठी. तर यासाठी तुम्हाला एनी बॅचलर डिग्री किंवा रिकॉग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ऑपरेशन किंवा MSCIT तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे 2 व्हीलरचे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑडिओलॉजिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. ओपनसाठी एक, तसेच ST साठी इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला डिग्री इन ऑडिओलॉजी इथं लागणार आहे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 25,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पॅरामेडिकल वर्कर. तर यासाठी ते एक जागा आहे NTC साठी. तर यासाठी तुम्हाला 12वी प्लस लेप्रोसी टेक्निशियन ट्रेनिंग सर्टिफिकेशन कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे 4 महिन्याचा. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तसेच अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 5/2/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे तर तो इथं दिलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.